जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कुळगाव बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या तिसरी आघाडी या संस्थेच्या 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय। ऐन निवडणुकीत या संस्थेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, मात्र संस्थेकडे निवडणूक चिन्ह नसल्याने ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवित होते। मात्र आज अचानक कविता सकट, वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, रुपेश साळवी, प्रफुल्ल कांबळे या 5 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय। मात्र 5ही जण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नसून त्यांच्या तिसऱ्या आघाडी या संस्थेकडे चिन्ह नसल्याने आम्ही त्यांना मशाल चिन्ह दिले होते। त्यामुळे या निवडणुकीत या 5ही उमेदवारांना महाविकास आघाडीच्या मतदारांनी मतदान करू नये असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष किशोर पाटील यांनी केलं आहे। तसंच त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे ते म्हणाले। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। ते मशाल चिन्ह त्यांना आम्ही दिलं। ती एक तिसरी आघाडी म्हणून संस्था त्यांनी स्थापन केली होती निवडणूक लढण्यासाठी, आणि आमची महाविकास आघाडी ही ची बोलणी चालू होती। त्यावेळेस त्यांचा प्रवेश झाला की आम्हाला देखील महाविकास आघाडीत घ्या, कारण त्यांच्याकडे चिन्ह नव्हते कुठले, आमच्या पक्षाची चिन्ह होती, जेणेकरून मतांची विभागणी व्हायला नको म्हणून आम्ही देखील त्यांना एक्सेप्ट केलं आणि त्यांना मशाल चिन्ह दिलं। ते आमच्या पक्षाचं कुठलेही घटक नव्हते, फक्त त्यांना चिन्ह वापरण्यासाठी दिलेलं, आणि त्यांनी जो आता प्रकार केलेला त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार, त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देखील देणार आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।